हे जीवन सुंदर आहे. भाग 21. दिवसामागून दिवस सरत होते. मंदाताईंना 6वा महिना लागला होता. ऊन मी म्हणत होतं. यंदाचा मे महिना अगदी तापून गेला होता. मे महिन्याच्या शेवटी सुधीररावांनी मंदाताईंना त्यांच्या माहेरी नेऊन सोडायचं ठरवलं होतं. अखेर जायचा दिवस उजाडला. मंदाताई तयारी करत होत्या. सुधीररावांनी दारातूनच मंदाताईंना आवाज दिला तशा त्या बाहेर आल्या. मंदा, ही बघ, आंब्याची पेटी आणलीय आणि हे आपल्या शेतातलं धान्य. थोडाफार भाजीपाला आहे. सुधीरराव शेतातून आणलेलं सामान नोकराकरवी बैलगाडीतून उतरवत बोलले. अहो, या सगळ्याची काय गरज आहे? तिकडं पण आहेच की सगळं, मंदाताई म्हणाल्या. नाहीये म्हणून देत असतं का कुणी? आपल्या घरचीच तर गोष्ट आहे. ह्यावेळी आंबा काही जास्त आलाच नाही, म्हणून एकच पेटी दिलाय. तेवढेच आमचे साळे साळ्या खुश होतील, सुधीरराव म्हणाले. हो, ते तर अगदी चातकासारखी वाट बघताय, विशेष करून गौरीची. पण तुम्हाला असं एकटं सोडून जाण्याची काही इच्छा होत नाहीये, मंदाताई म्हणाल्या. हो, मला तरी तुला आणि गौरीला सोडून राहावं वाटतंय का? पण जो छोटा जीव जन्माला येतोय त्याचे हाल का बरं करायचे? आणि तसंही आपल्या गावात 7वी पर्यंत शाळा आहे. पुढं लेकरांच्या शिक्षणासाठी तुला त्यांच्यासोबत शहरात राहावं लागेल ना. त्याचीच रंगीत तालीम समजही, सुधीरराव म्हणाले. त्याच्यासाठी आत्तापासून कशाला चिंता करत बसू मी? वेळ आहे अजून. आत्ता गौरी 4 वर्षांची आहे. ती 7वीत जाईपर्यंत गावातल्या शाळेचे वर्ग वाढतीलच ना, मंदाताई म्हणाल्या. हो, बघू पुढचं पुढे. पण आपल्या दोन्ही लेकरांना खूप शिकवायचं बरं, सुधीरराव बोलत आत आले. तेवढ्यात बाहेर गाडीचा कर्णकश हॉर्न वाजला. मंदाताई आणि सुधीरराव दोघंही घराबाहेर आले. वहिनीसाहेब, चला, तुमची सवारी तयार आहे बरं, सत्येंद्रनाथ त्यांच्या कारमधून उतरत म्हणाले. अहो भाऊजी, कार वगैरे कशाला, बसनं जातो ना आम्ही, मंदाताई म्हणाल्या. बिलकुल नाही. अशा परिस्थितीत बसनं प्रवास करायचा नाही आणि ही गाडी आपली आहे. ह्या गाडीचा उपयोग आत्ता करायचा नाही तर मग कधी? ते काही नाही. चला, बसा लवकर, सत्येंद्रनाथ बोलत होते. बोलता बोलता त्यांनी नोकरांच्या मदतीनं गाडीत सामान ठेवलं सुद्धा. मंदाताई देवघरात गेल्या. त्यांनी देवाला नमस्कार केला. अंगणात आल्यावर वाड्यावर मायेनं एक नजर फिरवली. निघता निघता घरातल्या नोकरांना सगळ्या सूचना दिल्या. मंदाताईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. काय वहिनी, असं माहेरी जाताना रडतं का कोणी? आमची उमा बघा, माहेरचं नाव काढायचीच देर, लगेचच एका पायावर तयार असते जायला. सत्येंद्रच्या बोलण्यानं मंदाताईंना रडता रडता हसू फुटलं. सुधीरराव, मंदाताई आणि गौरी सत्येंद्रच्या गाडीतून पुढच्या प्रवासासाठी निघाले होते. बरं का गौरी, तिकडं गेल्यावर मामा मामीला, आजी आजोबांना, मावशीला त्रास द्यायचा नाही. आईला पण त्रास द्यायचा नाही. आईचं सगळं ऐकायचं. सुधीरराव गाडीत बसल्या बसल्या आपल्या लेकीला समजावून सांगत होते. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत गौरी झोपून गेली होती. 2-2.5 तासातच सगळेजण मंदाताईंच्या माहेरी पोहोचले. तोपर्यंत दुपार झाली होती. मंदाताईंच्या आईंनी सगळ्यांवरून भाकर तुकडा ओवाळला. आईच्या भेटीनं मंदाताई खुश झाल्या तर मावशी
मामा मामीच्या भेटीनं गौरी खुश झाले. दुपारची जेवणं आटपून सर्वांनी थोडा आराम केला आणि संध्याकाळच्या वेळी सुधीरराव आणि सत्येंद्र परत निघण्याची तयारी करत होते. जावाई बापू, 2 दिवस थांबले असते तर तेवढंच आम्हाला बरं वाटलं असतं. मंदाताईंचे वडील सुधीररावांसोबत बोलत होते. थांबलो असतो, पण पावसाळ्यापूर्वीची शेतीची कामं सुरू आहेत आणि त्यासाठी एक एक दिवस किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला तर माहीतच आहे ना. आपण जातीनं लक्ष दिलं की सगळी कामं नीटही होतात. आता आग्रह नका करू, नंतर येईल थोडा निवांत. आणि तसंही मंदाला इतक्या लवकर इकडं आणलंय, तो त्रास आहेच की, त्यात अजून माझी भर कशाला? सुधीरराव म्हणाले. लेकीचा काही त्रास असतो का? तुम्हीच सांगा, मंदाताईंच्या आई म्हणाल्या. लेकीमुळंच तर घराला घरपण मिळतं, दोन्हीकडच्या. सुधीरराव गौरीला कुशीत घेत म्हणाले. बाबा, तुम्ही आपल्या घरी परत जाणार? गौरीचं तोंड एवढंसं झालं. हो रे राजा, सुधीरराव म्हणाले. ठीक आहे, तुम्ही जाऊन या. तोपर्यंत आम्ही छोटंसं बाळ आणून ठेवतो. गौरीच्या वाक्यावर सुधीररावांना मात्र हसू फुटलं. सगळ्यांचा निरोप घेऊन सुधीरराव आणि सत्येंद्र परतीच्या प्रवासाला निघाले. मंदाताई आणि गौरीला सोडून सुधीरराव देशमुख वाड्यात परत आले. दोघींच्या नसण्यानं वाडा अगदी शांत शांत वाटत होता. मंदाताईंच्या आणि गौरीच्या आठवणीत सुधीरराव अगदी बेचैन होत होते. एक दिवस संध्याकाळी सुधीरराव एकटेच वाड्यातल्या बंगईवर बसले होते. तेवढ्यात सत्येंद्रनाथ तिथं आले. सुधीर, काय विचार करतोय? सत्येंद्र म्हणाले. विशेष काही नाही रे, सुधीरराव उत्तरले. गौरी नाही तर वाडा एकदम शांत वाटतोय, नाही का? हो रे, गौरी नाही, मंदा नाही, सगळं अगदी सामसूम वाटतंय. पण त्या दोघी परत येतील तेव्हा त्यांच्यासोबत एक अजून छोटंसं कोणीतरी येईल. त्या गोड आवाजानं, त्या गोड रडण्यानं वाडा पुन्हा दुमदुमून जाईल. सुधीररावांच्या चेहऱ्यावर नुसत्या कल्पनेनं हसू उमटलं. हो रे, ते तर होईलच. बरं चल, मी तुला बोलवायला आलोय. आज घरी आमरसपुरीचा बेत केला आहे. आईसाहेब म्हणाल्या, तुला डब्बा दे. म्हटलं तू वाड्यावर एकटाच जेवत बसशील, त्यापेक्षा तू घरी चल. सगळ्यांच्याच भेटी होतील, गप्पा होतील. सत्येंद्रनाथ म्हणाले. सुधीररावांना त्यांचा आग्रह मोडवला नाही. ते त्यांच्या सोबत गेले. सत्या, या पुलाच्या कामाचं पुढं काही झालं का रे? घरी जाता जाता सुधीरराव म्हणाले. अजून निधी मंजूर होऊन आला नाही. त्याच्याशिवाय पुढचं काम कसं होणार? हा पावसाळाही असाच जाणार आहे हे गृहीतच धर. सत्येंद्रनाथ बोलत होते. बोलत बोलत दोघं सत्येंद्रच्या घरी पोहोचले. सुधीररावांची पावसाळ्यापूर्वीची शेतीची कामं जोमानं सुरू होती. तिकडं मंदाताईंच्या माहेरी त्यांचा एक एक दिवस डोहाळे पुरवून घेण्यात अगदी आनंदात जात होता. त्या काळी फोन वगैरेचा एवढा काही प्रघात नव्हता. मंदाताई आणि सुधीरराव एकमेकांना पत्र पाठवून ख्यालीखुशाली विचारत होते. बघता बघता पावसाळा सुरू झाला. उन्हानं तापून गेलेली धरणी पावसाचे थेंब पडतात जणू आनंदली होती. शेतांमध्ये पेरणी वगैरे सुरू झाली होती. सगळं अगदी नीट सुरू होतं. बळीराजा सुखावला होता. पाऊस पडायला लागला की मंदाताईंच्या पोटातलं बाळ खूप जास्त हालचाल करायला लागायचं. जणू त्या बाळाला लगेच पावसात खेळायला जायचंय असं मंदाताईंना वाटायचं. मंदाताईंच्या पोटातल्या बाळाची आणि पावसाची जशी काही गट्टीत जमली होती. मंदाताईंना 9वा महिना लागला होता. एक दिवस
सकाळी मंदाताईंचे बाबा रेडिओवर सकाळच्या बातम्या ऐकत बसले होते. मंदाताईही त्यांच्यासोबत तिथंच बसून होत्या. आभाळ चांगलंच भरून आलं होतं. सकाळचे 8 वाजले होते, पण सूर्यनारायणाचं दर्शन अजून काही झालं नव्हतं. पुढील 3 ते 4 दिवस सर्व महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. रेडिओवरची बातमी मंदाताईंनी ऐकली आणि भिंतीचा आधार घेत त्या दारापर्यंत चालत आल्या. बाहेर अजूनच अंधारून आलं होतं. अचानक त्यांच्या पोटातल्या बाळाच्या हालचाली अजून वाढल्या. आई ग, मंदाताईंच्या तोंडून आपसुकच निघालं. काय ग मंदे, त्रास होतोय का? मंदाताईंचे बाबा त्यांना म्हणाले. नाही हो बाबा, नेहमीचंच आहे. पाऊस सुरू झाला की आम्हाला कधी पोटातून बाहेर पडतो आणि पावसात खेळायला जातो असं होतंय, मंदाताई म्हणाल्या. बरं, चल आतल्या खोलीत बस. थंडगार वारं सुरू आहे. आपल्या तब्येतीला जप जरा. मंदाताईंचे बाबा त्यांना आतल्या खोलीत घेऊन आले. मंदाताई तिथल्या पलंगावर निजल्या. थोडा वेळ त्यांना बरं वाटलं, पण नंतर त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. घरात सगळ्यांची घाई गडबड उडाली. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.